62वा दिवस आहे आणि आजपर्यंत या दुखवट्याच्या दरम्यानसुद्धा आमच्या 63 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि तरी या सरकारला जाग येऊन राहिली। सरकार आपल्या मस्तीत जगू राहिलं। आमच्या कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही समस्याकडे लक्ष न देता त्यांच्या परिवहन मंत्री त्यांच्या हॉटेल बांधण्यांमध्ये हॉटेल त्यांच्या रिसॉर्टच्या वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। पण आमचे 63 कर्मचारी मिली त्यांना कुठले मदत नाही, कुठली काही नाही आणि सरकार दुसरीकडं नुसत्या घोषणा करते। आज आमच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं विलीनीकरण शक्य नाही, विलीनीकरण शक्य नाही। दुसऱ्या राज्यात विलीनीकरण शक्य आहे, मग आमच्या महाराष्ट्रात आमच्या काय विलीनीकरण शक्य नाही आहे? आमच्याकडं आमच्या गावात आमच्या संगमनेर शहरात महसूल मंत्री राहतात, पण त्यांनी आज 62वा दिवस आहे आमच्या स्टँडवर येऊन आमची साधी विचारपूससुद्धा केलेली नाही। आम्हाला असं वाईट वाटतं का आमच्या संघाचे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमच्याकडे पाहूनसुद्धा मग आता आम्ही त्यांना आम्ही तुमचे मतदार आहे, आमच्याकडे एक वेळेस तुम्ही येऊन जा, तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो का तुम्ही एक वेळेस आमच्या आंदोलनाला भेट द्यायला या, सांगू इच्छितो। तसंच जर तुमचं विलीनीकरण शक्य नसेल तर आमचं हे स्वेच्छा मरणाचं 325 कर्मचारी स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी शासनाला विनंती करतो आणि आम्ही तसं निवेदन राज्यपालांना देणार आहे। आमच्या 300 कर्मचाऱ्यांना तुम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंती करतो।